everyone, my name is Komal. I'm vlogging today. I woke up pretty late today, like 10ish or something. I finished my study. There were a lot of studies actually. I'm pretty much focused on cybersecurity at this point for this month, to be honest. And now I don't know. I'm in this crazy mood whether I should cook momo or not. Is it momos or momo? What do you say? Tell me. Because I'm going to meet my friends tomorrow and I'm thinking to get something for them, like a home cooked meal or something like that. Let's see how we can progress. कांदा कापायला मला आयुष्यात कधीच आवडलं नाहीये. मी मशीन वापरते पण मशीनमध्ये ना त्याचा ज्यूस होतो ॲक्च्युली. कांदा कापला नाही जात आणि थोड्या वेळात मी रडणार आहे ऑफकोर्स कांद्यामुळे, कारण मला नाही कोणी रडू शकत. आता माझा कांदा चिरून झालेला आहे. या कांद्यामध्ये आपण टाकणार आहे कोथिंबीर. तुम्हाला हवे तितकी टाकू शकता, असं काही रेसिपी नाही. कांद्याची पात असेल घरात तर टाकू शकता, नसेल तरी काही सीन नाही. मेन इन्ग्रेडियंट चिकन. हे माझं फ्रोझन होतं ॲक्च्युली, तर अजूनही होत आहे थंड, पण काही असं फरक नाही पडणार आहे. चिकन टाकलेलं. याच्यानंतर आपण टाकूया आलं लसूण पेस्ट टाकते मी. नंतर टाकते बटर. बटर आहे ना सूट होतात ॲक्च्युली. कुठलंही तुम्ही हे म्हणतात ना त्याला असं फिलिंग किंवा कबाब टाईप्स काहीतरी असेल ना, ते बटरने एकदम स्मूथ होतं आणि ज्युसी होतं जेव्हा मी ते मॅरिनेटमध्ये टाकते. हे मी ॲक्च्युली स्वतः ऑब्झर्व केलं आणि मी 2-3 व्हिडिओजमध्ये पण बघितलं. आय गेस या बटरला माझ्या मोमोजमध्ये नाही यायचं. नंतर ब्लॅक पेपर. सीझनिंग तर खूप सिम्पल आहे. आणि सॉल्ट. आणि काय नाही, हे सगळं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. काही जण ह्याच्यामध्ये हे टाकतात, काय म्हणतात त्याला, पाणी किंवा चिकन स्टॉक टाकतात, पण माझ्याकडे काही चिकन स्टॉक नाही आहे. सो मी आता हे सगळं मिक्स करेल. आणि हे झालं आहे मोमोजचं फिलिंग. आणि आता मी थोड्या वेळाने आपण पीठ मळायला घेऊया मोमोजसाठी. मी इकडे माझं काहीतरी यूट्यूबवरती पण बघायचा टाइमपास. ॲक्च्युली सीन कसं आहे, मी हे पातेलं का घेतल्याचा क्वेश्चन असेल माझ्याकडे. असं मोठा बाऊल नाही आहे आणि मला एनिवेज बाऊल यूज करायला आवडत नाही, कारण मला असं इथे ग्रीप भेटते. आणि जसं ग्रीप असेल तर ते व्यवस्थित हलवतं त्या चमच्याने, म्हणून आपलं करायचं असं. हे असं काहीतरी दिसतंय. आता थोड्या वेळ असं मुरेल. ह्याच्यामध्ये मी थोडासा सोया सॉस टाकला आहे, कारण मला आवडतं त्याची टेस्ट. असं दिसतं. हे थोडंसं असं पातळ असेल ना, थोडंसं पातळ हवं आहे फक्त मला, ताकी मग ते शिजलं की असं ज्युसी लागतात थोडे. आता पीठ मळायचं आहे. आता आपण मोमोजचं पीठ मळून घेतो आहे, म्हणजे मोमोजचं ॲज अ आउटर लेअरचं. मला काहीही अंदाज माहीत नाही. हे मी सगळ्यात पहिल्यांदा करते हा स्टंट, आणि मी का करते मला अजूनही माहीत नाही आहे. आणि कोण म्हणलं आमच्याकडे मोठा बाऊल नाही, आमच्याकडे सगळं आहे. सो आय थिंक इतकं बास होईल. आणि याच्यामध्ये मीठ टाकूया. पाणी विसरली आहे मी, तर आपण आता पाणी थोडंसं घेऊया. सो पाणी. पाणी 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 ॲड करते आहे. आय थिंक थोडं थोडं केलं पाहिजे. सीन कसं आहे, मला मोमोज आवडतात. म्हणजे असं काही नाही की मी असं बसले की असं 10-15 खाऊ शकते. मी हार्डली 4 मॅक्स खाऊ शकते. पण मी इकडे आल्यापासून ते खाल्लेच नाही आहेत. आणि खूप वेळ झाला. आम्ही जेव्हा मी आणि आदित्य राहायचो म्हणजे शुक्रवार पेठेमध्ये, तिथे साईडलाच एक हे होतं, मोमोजची गाडी होती. आणि आम्ही दोघांनी तिथे प्रचंड मोमोज हादडलेत. प्रॉपर असं तंदुरी मोमो म्हणा किंवा फक्त उकडलेले की पनीर मोमोज, बऱ्याच टाईपचे मोमोज आम्ही दोघांनी खूप जास्त खाल्लेत तिथे.
म्हणजे आमचं असं संध्याकाळी ऑफिस वगैरे झालं आणि उगाच स्नॅक्स खायचे असतील किंवा रविवार वगैरे असेल तर तिथे आम्ही मेजर खाल्लेलं आहे आणि खूप असं 60-70 रुपयांमध्ये वगैरे यायचं. आणि इथेही मिळतात, असं काही नाही की नाही मिळत, पण टेस्ट जी आहे ती बेकार आहे. आणि मला खरंच सो पीठ तर आता रेस्ट करतं आहे, पण मला आता भूक लागली आहे. तर मी ब्रेड आणि माझ्याकडे वांग्याचं भरीत आहे ते मी बनवलं होतं रिसेंटली. ब्रेड आपण जरासं टोस्ट करून घेऊया आणि 2 मिनटात आपला लंच रेडी होणार आहे. आणि हे मी गरम करून घेते थोडं ओव्हनमध्ये. थोडंसं पीठ भिजेल. अरे हे इथे हे पीठ आता मी भिजवून ठेवते थोडा वेळ, थोडंसं होईल व्यवस्थित. तोपर्यंत आपण जरा खाऊन घेऊ. चहाचा वेळ ॲक्च्युली, पण थोडं ब्रेड. लेट्स जस्ट हॅव लंच नाऊ. चपाती पण आहे, पण मला असं काही मूड नाही आहे चपाती खायचा. पोळपाट लाटणं, थोडंसं पीठ, प्लेट मोमोज ठेवायला. आणि हे पीठ माझं रेडी झालं आहे. मी आता पहिलं सगळ्यांना थोड्या छोट्या अशा त्या लाटून घेणार आहे पापड्या आणि मग मी मोमोज भरेल. आता आपल्याला एक हुंडा घेते मी. असं घ्यायचं आहे. छोटे छोट्याचे पेढे करून घेते मी. आता याची पारी लाटून घ्यायची आहे. घरी असले असते तर मम्मीने माझ्या 2 मिनिटात करून दिलं असतं हे सगळं. छोट्या छोट्याच करायच्या. मला असे छोटे क्यूट मोमोज हवेत. असे मी सगळे लाटून घेते आता आणि मग भरताना दाखवते कसं भरायचं. त्याच्यामध्ये सारण भरलंय. ॲक्च्युली हे फोल्ड केलं आहे बिकॉज आता मी इथे मधून एक अशी एक चिमटी घ्यायची आहे. ठीक आहे, मग मी सिम्पल करायचं बघते जरा. ते इथून एकदा फोल्ड करायचं, इथून एकदा फोल्ड करायचं, इथून एकदा फोल्ड करायचं, इथून एकदा फोल्ड, इथून एकदा फोल्ड करायचं, इथून एकदा फोल्ड करायचं. नाही जमलंय पण ठीक आहे, थोडंसं आपलं दुसरं ट्राय करूया. माझ्या पाऱ्या चिकटल्यात. मला हे माहीत नव्हतं की हे चिकटतात वगैरे. मला पहिले ह्यांना वेगळं करू देते. 1 मिनिट. सो आता आपण आपले हे जे मोमोज आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झालेले आहेत रेडी, ते आपण ह्याच्यामध्ये फक्त उकडून घेणार आहे. 15-20 मिनिटं उकडायचं आणि मग हे रेडी होऊन जाईल. याला आता आपण स्टीम करणार आहे थोडा वेळ.